फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. आणि आज आहे 3 ऑगस्ट. आज आहे फ्रेंडशिप डे आणि मी आली आहे पुण्यामध्ये कात्रजला. आणि आज आम्ही मेकअप सेमिनारला जाणार आहोत. आज आमची कॉम्पिटिशन आहे, त्यासाठी मी पुण्यामध्ये आली आहे. आणि तुम्हा सर्वांना फ्रेंडशिप डेच्या हार्दिक शुभेच्छा. हॅपी फ्रेंडशिप डे. कारण तुम्ही माझे खरे फ्रेंड्स आहात. तुम्ही माझे ब्लॉग्स बघताय, व्हिडिओज बघताय आणि आपले सबस्क्रायबरसुद्धा आता वाढत आहे. सो थँक्यू सो मच. इथे आम्ही हेअरस्टाईलसाठी फुलं घेत होतो. आम्हाला खूप हेअरस्टाईल करायची होती. त्यानंतर आम्ही इथे स्टॉपवर गेलो. अशा प्रकारच्या बसेस असतात. तिथे अर्धा तास आम्ही वेट केला आणि फायनली आम्हाला बस भेटली आणि आम्ही बसने गेलो स्वारगेटला. अगदी 10 ते 15 मिनटात आम्ही इथे स्टॉपवर पोचलो आणि हे आहे मेट्रो स्टेशन. आम्ही फर्स्ट टाईम मेट्रोचा एक्सपिरियन्स घेतला आणि खूप मजा केली. खूप व्हिडिओज काढले, खूप फोटोज काढले. खूप छान एक्सपिरियन्स होता. त्यानंतर इथे असं स्कॅनर असतं, जे स्कॅन करून तिकीट काढायचं आणि ते स्कॅन करायचं आणि मगच तुम्हाला आत एंट्री असते. सो पहिल्यांदा माझं ते फेल झालं. त्यानंतर मला तिथल्या ज्या होत्या त्यांनी मला ते स्कॅन करून दिलं व्यवस्थित आणि त्यानंतर आम्ही गेलो. आम्ही खूप मजा केली. लिटरली लहान मुलासारखी आम्ही खूप मजा केली. आम्ही ते 2-3 दिवस इतके एन्जॉय केले आहेत. खूप छान एन्जॉय केलं. खूप छान बरं वाटलं. आम्ही रिलॅक्स होतं आम्हाला आम्ही तिथून आल्यावर. सो इथे आम्ही पोचल्यावर लगेच आधी हेअर प्रिपरेशन करून घेतले, हेअरस्टाईल वगैरे करून घेतले आणि असा माझा गेटअप होता. आणि लेन्समुळे माझे आईज थोडेसे रेड झाले होते. त्यानंतर सेमिनार चालू होता. सेमिनार आम्ही अटेंड केला आणि लगेच जेवणं करून घेतलं आणि हा आहे माझा फुल लूक. हा लूक पाहायचा असेल तर तुम्हाला इंस्टाग्रामवर तुम्हाला पाहायला भेटेल. त्यानंतर माझा वॉकसुद्धा होता. मी फर्स्ट टाईम लाईफमध्ये माझा हा वॉक केला होता. कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि थोडेफार कमेंट्स करा जेणेकरून मलाही बरं वाटेल. सो हा मी असा वॉक केला होता. मलाही खूप छान वाटलं. खूप काही शिकायलासुद्धा भेटलं आणि छान होतं. त्यानंतर आमची फ्रेंड भेटली आम्हाला. तिच्याशी थोडेसे गप्पा गोष्टी केल्या, फोटोज काढले आणि ऑटो पकडून आम्ही परत मेट्रो स्टेशनवर आलो. खूप थकलो होतो म्हणून थोडासा टी ब्रेक घेतला. मस्त अशी छान टी पिली आणि आम्ही मेट्रोसाठी थांबलो आणि लगेच पुन्हा आम्ही स्वारगेटला आलो आणि असे काही तिथे स्टॉल होते. सो आम्ही बॅक कवर घेतलं थोडंसं दोघींनीसुद्धा आणि मस्त अशी ऑटो राईड एन्जॉय करत करत आम्ही घरी पोचलो. खूप थकलो होतो. त्यानंतर आम्ही डिनरला बाहेर गेलो होतो आणि हे आहे दादा वहिनी. त्यांच्यासोबत मस्त असा डिनर